आम्ही भूतानला ट्रिपसाठी गेलो असता बागडोगरा ते दिल्ली विमानाने आम्ही आलो. दिल्लीचे विमानतळ जवळ आले होते आणि विमानातून आम्हाला खालील दृश्य असे दिसत होते. थोड्या वेळाने आमचं विमान दिल्लीच्या एअरपोर्टवर लँडिंग होणार होतं. अब आप मोबाइल फोन्स का इस्तेमाल कर सकते हैं। आप अपनी सीट पॉकेट ठीक से देख लें ताकि आपका कोई सामान विमान में रह ना जाए। सीट बेल्ट का संकेत बंद होने तक कृपया आप अपनी कुर्सी की पेटी बांधे रखें। सामान कक्ष सावधानी से खोलें। अपनी यात्रा में इंडिगो को शामिल करने के लिए धन्यवाद। यू आर फ्री टू यूज योर मोबाइल फोन्स नाउ। आम्ही दिल्ली एअरपोर्टवर टर्मिनल 3 या टर्मिनलवर उतरलो आणि आम्हाला पुढे पुण्यासाठी जायचं होते म्हणून आम्ही ट्रान्झिटकडे निघालो. हे समोर पाहत आहात हे दिल्लीचं विमानतळ आहे आणि इथे या पंचधातूच्या डिश भिंतीवर आपल्याला डेकोरेशन केलेलं दिसतात. तसेच हाताची चिन्हे आपल्याला योगासनाच्या जशा मुद्रा असतात तशा मुद्राच्या परिस्थितीमध्ये आपल्याला या विविध मुद्रा हाताच्या चिन्हाने दाखवलेले आहेत. आणि दिल्लीचं विमानतळ हे खूप सुशोभित आणि खूपच सुंदर असं अद्ययावत आता तयार केलेलं आहे. तर आपण पाहत आहात हे दिल्लीचं एअरपोर्ट आहे आणि एअरपोर्टवरील हे टर्मिनल 3 आहे. Killing the mood, oh you being so rude, get out of my way, didn't come here to fight, carry on with your night, just stay out of my sight, get out of my way, didn't come here for you, dude you killing the mood, oh you being so rude, get out of my way, didn't come here to fight, carry on with your night, out of my sight, get out of my way. You show up thirsty, staring at me like I can do something for you. You lick your lips, you think you're slick. You stalk like I'm a piece of meat. You're trying out and showing off, so flashy, don't do jack for me. अतिशय स्वच्छ आणि सुशोभित असं हे दिल्लीचं एअरपोर्ट आहे. इथे विमान उतरल्यानंतर आपल्याला केबिनमधल्या बॅग्स असतात आणि आपल्या ज्या चेकिंगमध्ये बॅग टाकलेल्या असतात त्या बॅग कुठे येणार हे आपल्याला विमानात सांगितलं जातं आणि त्याप्रमाणे आपण समोर पाहत आहात असे बेल्ट असतात. त्या बेल्टवरून आपल्या बॅगा आपण विमानातून बॅग आल्यानंतर या बेल्टवरून बॅगा येतात आणि त्या बॅगा घेऊन प्रवासी पुढे आपापल्या घरी जातात. तर त्या बॅगा घेण्यासाठी सुद्धा इथे ट्रॉल्या असतात आणि अतिशय विशिष्ट पद्धतीनं हे बॅगा नेण्याचं किंवा बॅगासाठी प्रवाशांना कुठलाही त्रास होऊ नये याची काळजी घेतलेली असते. त्या बेल्टवरून आपण पाहत आहात
की बॅगा येत आहेत. आता आपण पाहत आहात ह्या समोर बेल्टवरून अशा आपल्या चेकिंगमध्ये टाकलेल्या बॅगा येतात. ह्या बॅगा ओळखून प्रवासी आपल्या बॅगा ओळखून घेतात आणि त्या ट्रॉलीवरून घेऊन आपण डिपार्चरच्या गेटमधून ते बाहेर पडतात. असं प्रवाशांना सर्व सोयीने युक्त असे हे दिल्लीचं विमानतळ आम्ही पाहत होतो. जवळजवळ आम्ही इथे 6 तास थांबणार होतो, त्यामुळे आमचा वेळ इथे खूप छान गेला. इथे प्रवाशांना कंटाळा येऊन मोठमोठे डिजिटल बोर्ड असतात. तसेच चोहोबाजूला वेगवेगळ्या कंपन्यांची शॉप्स असतात, हॉटेल्स असतात आणि प्रवाशांना कुठेही त्रास होऊ नये म्हणून इथे सरकते जिने असतात, तसेच लिफ्ट असतात. आणि आपण समोर पाहत आहात ह्या एअर होस्टेस देखील चाललेल्या आहेत. आता आपलं सामान घेऊन त्या घरी निघालेले आहेत. हे तर समोर वे आउट म्हणजे इथं एक्झिटचा हा रस्ता आपल्याला दिसतो. आणि या विमानतळावर सर्व सोयी आहेत. प्रवाशांना जर आपल्याला इथं 4 ते 5 तास काही प्रवाशांना इथं थांबावं लागतं, त्यावेळी प्रवासी देखील इथं कंटाळू नये म्हणून त्यांची करमणुकीची सोय केलेली असते. त्यांना बसण्यासाठी चांगले कोच असतात, तसेच चांगल्या खुर्च्या असतात. मनोरंजनासाठी सगळीकडे बोर्ड लावलेले असतात. नंतर झाडं वगैरे लावून इथं हे विमानतळ खूप सुंदर असं सुशोभित केलेलं आहे. हे समोर डोमेस्टिक सेक्शन आहे. इथे आम्ही आता निघालेलो आहोत आणि आम्हाला पुढचा प्रवास दिल्ली ते पुणे आम्हाला करायचा होता आणि आम्ही त्या विमानासाठी गेटकडे निघालेलो. आपल्याला एका टर्मिनलवरून दुसऱ्या टर्मिनलपर्यंत जाण्यासाठी काही वेळा 2-2 किलोमीटर चालावं लागतं, पण दोन्ही बाजूला सुंदर असे अद्ययावत प्रत्येक ब्रँडची कंपनीची इथे शॉप्स असतात. तिथे आपण खरेदी करू शकतो. तसेच आपल्याला बसण्यासाठी सगळीकडे व्यवस्था असते आणि मुख्य म्हणजे आपल्याला कुठेही चालायला लागू नये म्हणून सगळीकडे सरकते जिने, तसेच सरकते रस्ते आणि लिफ्ट याची सोय केलेली असते. तर कॅन्टीन असतात आणि सगळ्या सोयी सर्व सोयींनी युक्त असं हे दिल्लीचं विमानतळ आपण पाहत आहोत. You show up thirsty, staring at me like I can do something for you. You lick your lips, you think you're slick. You stalk like I'm a piece of meat. You try या सामानाच्या ट्रॉल्या देखील कशा सिस्टमॅटिक नेल्या जात आहेत हे आपण पाहत आहोत. आता यानंतर आम्ही आमचं जे पुण्याला विमान जाणार होतं त्याच्यासाठी सिक्युरिटी चेकसाठी आम्ही इथे उभारलेले आहोत. इथे आता आमचा ज्या आम्ही विमानामध्ये आत म्हणजे केबिनमध्ये बॅगा नेणार आहोत त्याचं सिक्युरिटी चेक होईल आणि आपल्या बॅगेतील संपूर्ण वस्तू आपल्याला ट्रेमध्ये काढून ठेवावे लागतात आणि त्याचं सिक्युरिटी चेक इथे आपल्याला केलं जातं. आपल्या प्रत्येक मनुष्याची बॉडी देखील इथं त्याच्या बॉडीवर किंवा कपड्यामध्ये काही वस्तू आहेत का की ज्यामुळे विमानामध्ये एखादी इजा पोचू शकेल किंवा एखादी दुर्घटना घडू शकेल याची दक्षता घेतली जाते. आणि असं हे सिक्युरिटी चेक पूर्ण झाल्यानंतर मग आपलं जे गेट आपलं ठरलेलं असतं किंवा ज्या गेटवरून आपलं विमान सुटणार असतं त्याला बोर्डिंग गेट असं म्हणतात. त्या बोर्डिंग गेटवर आपण जाऊन बसतो. तर आता समोर हे आपण पाहत आहात त्या बॅगा ह्या एक्सरे मशीनमधून येत आहेत. आपल्याला या बॅगा चेक करत असताना कोणत्याही प्रकारची हानिकारक वस्तू या बॅगेमध्ये असणार नाही याची दक्षता घेतली जाते. तसेच तीक्ष्ण हत्यारे, ब्लेड, दाढीचं साहित्य हे काही म्हणता येत नाही. so simple, you just gotta move. Why you gotta ruin this for us? Spoil the fun, just be done. I have seen enough to call your bluff. Didn't come here for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come
for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Just stay out of my sight. Get out of my way. Didn't come here for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Out of my sight. Get out of my way. You show up thirsty, staring at me like I can do something for you. You lick your lips, you think you're slick. You stalk like I'm a piece of meat. You're trying out and showing off. So flashy, don't do jack for me. You're such a troll, out of control. I wish I could just hit delete. Why you gotta ruin this for us? Spoil the fun, just be done. I have seen enough to call your bluff. Didn't come here for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Just stay out of my sight. Get out of my way. Didn't come here for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Out of my sight. Get out of my way. Should not be hard to understand. Don't wanna be bothered by a man. No need to flex, boy, don't be vexed. Not interested, no way, no thanks. Do you think that acting confident get you in? That's not the point. Acting smooth, but you got no cool. So simple, you just gotta move. Why you gotta rule? आपण पाहत आहात हे आम्ही काचेतून घेतलेलं दृश्य आहे. तर हे विमानतळ किती सुशोभित आणि सुसज्ज असं सजवलेलं आहे. बाहेरच्या बाजूला किती सुंदर गार्डन आहे याचा आम्हाला प्रत्यय आला. आणि हे दिल्लीचं एअरपोर्ट खूपच सुशोभित असं केलेलं आहे. बाहेरच्या बाजूला किती सुंदर गार्डन आहे ते आपल्याला ह्या चित्रामधून दिसत आहे. तर अशा ह्या रस्त्याने आम्ही आमच्या बोर्डिंग गेटकडे निघालेलो होतो. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Out of my sight. Get out of my sight. I have had enough of your loud parade. It's time for you to go away. Didn't come here for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Just stay out of my sight. Get out of my way. Didn't come here for you. Dude, you're killing the mood. Oh, you being so rude. Get out of my way. Didn't come here to fight. Carry on with your night. Out of my sight. Get out of my way. You show up thirsty, staring at me like I can do something for you. आपण समोर पाहत आहात अशा ह्या बॅटरीवरच्या गाड्या देखील जे सिनियर सिटीजन प्रवासी आहेत किंवा जे अपंग प्रवासी आहेत त्यांना नेण्यासाठी तसेच त्यांचे सामानाचे ने-आण करण्यासाठी अशा बॅटरीवरच्या गाड्या देखील इथे वापरलेल्या जातात. आणि प्रवाशांना जास्त चालायला लागू नये याची दक्षता केलेली असते. त्यासाठी सरकते रस्ते देखील इथे या विमानतळावर आहेत. आणि आपण समोर पाहत आहात हे सरकते रस्त्यावरून लोक
जाताना आपल्याला दिसत आहेत. तर असं अर्धा किलोमीटर 1 किलोमीटर आपल्याला एका गेटवरून दुसऱ्या वर जाण्यासाठी लागतात. जवळजवळ 140 गेट इथं आहेत आणि आम्हाला देखील आमच्या 64 नंबरच्या गेटवर जायचं होतं. त्यामुळं आम्ही इथून या सरकत्या रस्त्यावरून पुढे निघालेलो आहोत. आम्ही आमच्या बोर्डिंग गेटवर येऊन पोहोचल्यानंतर आम्ही काचेतून विमानतळावरील समोरचं दृश्य आमच्या कॅमेऱ्यात टिपलं. त्यावेळी आम्हाला विमाने लँडिंग होताना तसेच विमाने सुटताना आम्हाला पाहायला मिळाली आणि बरीचशी विमानं आम्हाला इथं त्या विमानतळावर उभारलेली दिसली. तसेच काही उतरताना तशीच काही विमानं टेक ऑफ घेताना देखील आम्हाला पाहायला मिळाली. तर असे हे विमानतळ दिल्लीचं खूपच सुशोभित आणि सुंदर असं विमानतळ आम्हाला पाहायला मिळालं. आपणही ज्यावेळा दिल्लीला जाल त्यावेळा अशा त्या दिल्लीच्या एअरपोर्टला भेट द्या आणि या प्रवासाचा आनंद घ्या. Just be done.